ठीक. लोक म्हणायचे ही येडी आहे, ही येडी बुंगी येईल काय, ही नांदत तीच का नाही कोणाला ठाव. पण मी नांदून नाव केलं. ते खाऊ घालतोय पण ती शेळी काय सुधरत नाही. आणि पुन्हा म्हणते मी मरस्तोर मी मेलो तरी शेळी इकू नको. कोणती तीच का ही आताची? कायच करावं कस काय लय गुणाची आहे सगुणी. हा हात मारली की माग माग येते. हा पुन्हा संग संग राहती. हा जिथं बाप बसला तिथंच बसती. हो ना. अशी गुणाची ही ती सगुणी. बापाचा जीव आहे त्या शेळीत लेकरावानी जपते बाप शेळीला द्या. सगुणे हा ए सगुणे म्हणलं की म्या करते आणि बाप्पा मागत बोलतो. आणि जिथं बाप बसला छत्री घेऊन जर बसला पाणी असला तरी ती छत्री खाली बसते. बरोबर. अशी मुंडक घालू घालू हलू हलू तिल वाटे मग छत्री खाली घेवा. बाप भिजला तर भिजला पण ती छत्री भिजू देत नाही. शेळीला भिजू देत नाही चेक बाप नाही. जीव आहे बापा लेकरावानी जीव लावते बाप तिला. काय करायला तू आता? आता झालं सोयाबीन धुतली. ही शेळी चारायसाठी धुतली ना. अरे माय चारली शेळीला. शेळी कशी दुधाची आहे. दुधाची बक्कम आहे. बक्कम दूध देते. पण मग आता काय आज तर दूध आहे नाही काढलं पिल्यालाच पिऊ दिलं. विकत घेतलं 20 रुपयाचं दूध. लय मोठं दिलं ते हनुमानला. ते गिलास भर पिलं त्यानं. उपास आहे त्याला. हां बरोबर. मला तर उपासाचा लय दिवस झाले बा धरले. 4-5 झाले ना 1 महिन्यात लगातार 5-6 शनिवार धरले मी. आता तू काय कर आता हे पैसे आले तर मग हे हप्त्याचे ना. लाडक्या बहिणीचा हप्ता पडला आहे तो. ते हे करते काय करायचं बापा तू जाऊन ये तिकडून. देवाकडून जाऊन येऊ का? नगरहून. बरोबर. हां चक्कर मारून ये. काय हिडो पडे ना काय नाही आपला काय. आता टाकते मी एक खेडे. कवा टाकते? आता लगेच गाणं. तब्येत आहे तुला बिघडली होती नाही का? काय दुखला आलं तो बाबा मी हातन पायन लय असेल लय मला हात अवसानच नाही उतर राहिलं. आता तर राहीच आली. खेड्यातली सती परिस्थिती आहे नाही का? किती करा ते खेड्यात लोक म्हणतात सिटीत असं तसं पण खेड पण काय त्या सिटीत माय माझी सिटी भागूबाई बुटी घरातल्या घरात राहून शेणी काही नाही उपयोग सिटीतला. आपल्या गावाकडलं ताथा अन्न ताथा. आता ही सोयाबीन गंजा गेल सालची हे मात्र तिच्यात जर गव्हात इतकाली अस्तेर अस्तेर जर टाकली का नाही तर लय हिट्या इथल्यावर त्या बुवाला शेरभर सोयाबीन दिली. कोण्या त्या याच्या त्या फुटाणेवाल्याला. हा मग आणि शेरभर फुटाणे घेतले. किलोभर पुन्हा किलोभर विकत घेतले. शेंगदाणे पाहिले काल त्या लक्षाने किती भारी आणले होते. त्यांना 70 रुपयाचा डबा भरून आणला म्हणा डायरेक्ट. तेवढं या लक्षाने डबक्यानं. मग मग ह्या 1.5 किलो घेतले ना शेंगदाणे हे फुटाणे. ते फुटाणे जर खाल्ले तर माणसाच्या छातीत कफ होत नाही. घोड्याला त्याच्यामुळे चना चारतात काय कशामुळं? त्याच्यामुळे काय असतं बरं त्याचं वैशिष्ट्य? त्याचं ते असते त्याचं चांगली असतात फुटाणे खायला. घोड्याला दम येत नाही म्हणतात लोक. दम येत नाही ना. दम येत नाही. पुन्हा ते लाळ गाळत नाही फुटाण्यामुळं. आपल्याला जर खोकला आला आपल्या तोंडाला चिकट पाणी येतंय सर्दी झाल्यावर. येतंय ना. बरोबर. काही खाल्लं तर चव नाही लागत त्याच्यात. त्याच्यामुळं मग फुटाणे जर खाल्ले तर सगळं असं उडीत पाणी किती काळे फुर झाले. धुतले तर कसे 2 पायले आहेत. 2-3 पायले भरतील तितके दळून आणायचे. आईचं बरं आहे बा. काम धंदे सरत नाही जाईल दिवसभर आज तर लयच काम आहे बाबा मला रे. काय काय करायचं असतं काम? असतं आता धुणं धुयाचं भांडे घासायचे दळण निसायचं. पुन्हा उद्या सोयाबीन काढायची तर फाऱ्या शिवायच्या. आता माणसाचं आयुष्य जाते काम करण्यात नाही काय. मग आता साडीच्याच फाऱ्या शिवणार आहे. साडीच्या जर लाला आणायला आपल्या गावातला एकच शाळा माहिती का तुला? काय आणायचं काय फाऱ्या गठुडे. आपल्याला कुठं लगे एवढे गठुडे करायचे तर 3 साड्याचे गठुडे शिवले का नाही तर
5 वर्षे गेले होते साड्याचे ते गठुडे, आणि आज जर शिवले तर 2 साड्याचे जर शिवले तर किती दिवस जातात. पुन्हा हळदीचा सरवा गिरवा मी आणला की त्याच्यावर वाळू घालता येते. बर, चोर यायलेत म्हणा आई आपल्या गावात. यायलीत ना चोर. त्या बरमपुरीतली बाई नेली म्हणा उचलून. हा मथारी अशी मयावानी दळण निसू लागली तर 2 तोळे तिच्या अंगावर सोनं होतं, आणि काकणं पाटल्या कडाळ सगळी उचलून नेलेली. आखी रुमाल तिच्या तोंडावर टाकून म्हणा. बापरे. बरं, हे आपल्या गावाकडे नेलं. एक मी आता युपी बिहारकडे काहीतरी घटना घडलेली आहे. त्या बाईला रोजानं कामाला सांगितलं म्हणा. तुला म्हणाल मी पायातले करायचे ते काय असते खालचं खडाळ चांदीची एवढाले जाड होते लगे तिचे. तर जाड होते तर ते विषय असा आला की त्याने म्हणा तुला व्हिडिओ पण पाठवतो. इथून पाय तोडले दोन्ही पण त्या बाईचे. अरे बाबा, नसतील ना 80चे असतील ते. 80ची जर कडाळ असली तर चोराला काचे उलाली. सोनाराशिवाय उलट नसतात. कडाळ जड. त्या बाईचे पाय तोडून नेले. सोनत्या हे नेलं असतं ठीक, पण त्या दोन्ही पाय बुडातून तोडले डायरेक्ट. त्या मनगटातून तोडले असतील तेव्हा कडाळा निघले असतील ते. कमाल आहे की. मग आता काय करणार आहे तू आता पुन्हा? जाऊ दे ना आता काय. आता मला कडाळ करायचे ती एकदा करायचेच होते. चोराने उचलून नेलं तरी कोण नाही. कसं नेलं उचलून? मला कुठेच कामाला जायचं नाही. चोर कसा येईल मला. या आराळ्याला म्हणा त्या दिवशी ती बाई सांगू लागली. सोनाराची भाऊजय होती एक, तर तिच्या अंगावर 3 तोळे सोन्याची पोत होती, आणि हातात काकणं पाटल्या दंडकडे होते. तर त्या बाईला काय म्हणला, मावशी टकली बाई पाय. मावशी म्हणला रस्ता दाखवा हो म्हणला. फला या हिंगोलीला जायचा का कोण्या गावचा समजा तिकडलं आपल्याला काय माहित. तर ती म्हणली बापा हाय म्हणली, हेच आहे म्हणली डिग्रसल जाणारा रस्ता. त्यानं काय केलं, गाडी पुढं नेली त्या भाड खाऊन. 2 जण होते, आणि गाडी पुढं नेली पुन्हा माग आणली. आणि ती जेच का अशी आता रोड सोडून शाने आत घरा हे असते ना वावर, त्या वावराकडे कल्ली की आला की तिच्या तोंडाला रुमाल बांधला. ते गळ्याला एकान धरले हात आणि एकान घेतले सगळे दागिने उपसून शेण. अवघड आहे शेतकऱ्याच्या बायाचं पण रे. शेतात कोणी नसते तर आपल्या बाया भीत नाही तर काही म्हणून जातात कामधंद्याला. पण मला तर काय नाही, फक्त मला कळाव इळ्या ना का एकाची तरी ढेरी आताडे बाहेर काढायची मी हिंमत आहे बाय. अरे बापरे बाय बाय. नेलं मला समजा आडवं जर पाडलं दगडानं बाहेरून तर पडले नाही तर मी नाही पडत. म्हणजे म्याजवळ हेच असते ना तशी खमकी येतो बाई. गिळा असते ना म्याजवळ. बर, ते हिटरचं पाणी तर जळतं आणायचं लय कलमा करू लागले तू. हो रे. हे पुढे कुठं आणलं हिटर? आता आणले बाबा. या चुलीचं काय आहे आता, ही चूल बिचारी बसणारच एका जाग्यावर म्हणायला. पण मग चूल ती लक्ष्मी असते ना. चूल लक्ष्मीच असते. चूल जर सकाळी पेटवायची, सकाळी पण हिटर आणलं ताण मिटला का नाही? पायवर एवढी मोठी टाकी. आता पाहुणे रावणे येणार इथून पुढे सगळंच नाही का वाजवायला. पाहुणे आल्यावर पाहुणे रावणे कोणी लग्नाला येतय कोणी काहला येतय. आंघोळीची वांदे मिटले ना. तो दररोज कलमा करायची ना, चुलत जळतण जाळू नका रे, जळतण जाळू नका रे. हळदीच्या दिवशी आपल्याच वराड किती येणार आहे पाय ना. आपलाच एक टेम्पो भरतय. हो ना. 5 बहिणीन 5 मावश्यान मावस बहिणीन हळदीच्या दिवशी जर आल्या तर आपला एक टेम्पोच भरून जाते. खरंय. मग बरोबर. गणपत काय थोडं आहे का मला? गणपतला आहे बाबा. काय पायाच कामच आहे म्हणत असते ना मी. काय म्हणत असते गाणं? अशी शेजी ग पुसती तुला भाऊ भाषा किती. अशी शेजी ग पुसती तुला भाऊ भाषा किती. मह्या गळा भर मोती गंतीला कशासाठी. मला सख्खे तुला 24 भाऊ आहेत, एक नाही. बाप रे बाप. सख्खे चुलत 24 भाऊ. आणि 24च्या वरी द्यायचे 2-2, 3-3 जर पोरं म्हणलं तर धरून घ्या. कोणी हिशेब करा त्याचा. मला तर हिशेब येतच नाही.
बर बर. अशी शेजी शिवा देती तिच्या शिवा तिला मुभा, म्हणजे तिच्या शिवा तिलाच परतल्या पाहिजे. अशी शेजी शिवा देती तिच्या शिवा तिला मुभा, बंधू मपला अंजान कडुलिंबा खाली उभा. जर कडुलिंब आहे तर धुरपत मायचं ठाण आहे त्याच्या खाली, त्याला ती माय कवाच काय हो देणार नाही, किती शिवा देऊ दे. कस काय असेल काय तर तुला. असा कारलीचा याला कडुलिंबावरी गेला, बोलली ग माझी आई अन गुण संगतीचा लागला. वारे बोलली ग माझी आई गुण संगतीचा लागला. क्या बात आहे. लय चांगली आहे ते गाणं म्हणते. कस काय सुचतात गाणे तुला. कस काय बाप गायक नाही काय नाही काय नाही तरी पण कस काय बरं येतात ना मला गाणे. जरा जरा आणि शी चिवताई मिष्टी मांडे. वा लाडा जोग काम सांगा. बर. आव्या लाडाच्या लेकीला लाडा जोग काम सांगा. बर. मह्या गवरा बाईला देव पूजा पाणी मागा. बर इकडे बाय टकलं गवळाबाई टकली. असं एकुलताया का. वा. एकही जर लेक असला तरी त्या 2-4 लेकर होत असतात. असं एकुलताया का. बर. नका म्हणू पांडवाल. वा. आवतेव कारलीचा यल गर्दी झालाय मांडवाल. बर बर बर. गर्दी झालाय मांडवाल. 50 कारले आले त्याला. वारे. कारले फुलं आले की कारले. भाजीच भाजी. भाजीच भाजी म्हणजे एका माणसाला 4 जर पोरं असले तर त्याचं किती याप व्हायले किती. आता मला 7 लेकर आहेत, 16 नातू झाले तर त्याच्यात काय इशे आहे. बरोबर. हो. ठीक. लोक म्हणायचे ही येडी आहे, ही येडी बुंगी आहे, हिल काय ही नांदत तीच का नाही कोणाला ठाव. पण ह्या नांदून नाव केले. असा बाप ग म्हणी तो नशिबाची खट खट. बर. लेकील बाप म्हणतोय असा बाप ग म्हणी तो नशिबाची खट खट. काय जोड राय. अंधारी शेवाळलीट पाय देणं बळकट. किती जर सासरवास असला तरी असं खंबीरपणानं राहायचं कोण्या लेकी वेळेला. बर. आणखीन काय सांगशील त्या बाईल लेकी वेळेला. आणि असं बाप ग म्हणी तो लेकी सासरवास कसा. बर. असा बाप ग म्हणे तो लेकी सासरवास कसा. हाय लोखंडाचा फासा वाघा कळला जसा. बाबा म्हणते या लोखंडाच्या फाशातून मला नाही वाटत तुमच्या इथं. मग माझ्या इथं कसं असो काही असो. बर. आणि ती असा बाप ग म्हणी तो आणले की नांदून कर नाव. बर. असा बाप ग म्हणी तो लेकी नांदून कर नाव. जवळ सोयऱ्याचं गाव तिथं निघाल महनाव. वा 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 काय आई बात. जवळ सोयऱ्याचं गाव तिथं निघाल महनाव. किती गोड आहे किती गोड. बापानं गले की दिल्या बापानं गले की दिल्या वाटाच्या गोसायाला.
म्हणजे आमच्या घरी काहीच नव्हतं पहिलं. एका घरावर खापरेल होता आणि एका घरावर असं कुलटीचं झोपडे गवताचं हे होतं, पेंड्या होत्या. असं बापानं गले की दिल्या वाटाच्या गोसायाला, शाळू तुझ्या नशिबानं पालखीती बसायाला. रोज काम करायचं जाय मात्र. आता मला असं झालंय की मी लेकाच्या नवऱ्याच्या राजी लय काम केलं, मात्र लेकाच्या राजी अजिबात काम नाही. बर बर कोणाला असंच असं. हा असं असं का? बर बर, चांगले दिवस आले ताई ते, काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुला, मी आहे ना. सासरी वास वा आणि भोगला म्या जीवावर. वा सासूचा नव्हता बरं सासरवास, पण गाण्यात सांगून देते. हा सासूचा ग सासरे वास भोगला म्या जीवावर. वा आणि पित्या तुमच्या नावासाठी निजले मी शेवावर. असं शेवातून निजायचं खाली. हा किती कष्ट केले ताई त्या पप्पाना. सासूचा ग सासरी वास वा आणि भोगला म्या जीवावर. पित्या तुमच्या नावासाठी क्या बात. आणि निजले मी शेवावर. बस 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 बस. तर मित्रांनो पहा, मायलेकरा मी बोलत होतो, बोलता बोलता कामात होती आई. काम करता करता उभ्या उभी गाणं तयार केलं, नवीन निर्माण करते, तीच गाणं तयार करते, तीच म्हणती. चालेल, एक असो किंवा दोन गाणं जोडायला सोपं नाही. जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्यासाठी नवीन गाणं कोणतं घेऊन यायला पाहिजेत. जर तुम्ही माझ्या ऑफिशियल सुखदेव पारवे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि असेच आमचे व्हिडिओ असे पाहसाल आणि नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल अशी अपेक्षा करतो. आणि तुमचा पण साथ आम्हाला राहू द्या. बस, धन्यवाद.